बोला की इकडे बघू नका. गाव बंद राहिलंय, रस्ता थांबावा. निषेध असो, शक्तीपीठ महामार्गाचा निषेध असो, आणि शक्तीपीठ महामार्गाचा निषेध असो, शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. मुळामध्ये शक्तीपीठ पाहिजे आहे का नाही ह्याच्याबद्दलची चर्चा विधानसभेच्या सभागृहामध्ये किंबहुना ज्या तालुक्यामधून जात होती त्या तालुक्यामधल्या शेतकऱ्यांची व्हायला पाहिजे ती झाली नाही. मुळामध्ये शक्तीपीठामुळे कुठला शक्ती म्हणजे देव त्याच्यामध्ये ॲड केला गेला. जर बोरगावहून रस्ता जात असेल आणि जर त्यांना अंकुरकोपर किंवा औदुंबरला जायचं असेल तर इथून 20-25 किलोमीटर परत खाली जायचं आहे, परत तिथली शेती ताब्यात घ्यायची आहे. शक्तीपीठामुळे होणारी बाधित शेती आणि येणारा पूर आणि भविष्यामध्ये बहुजन समाजाचं अस्तित्व नाहीसं करणारा हा डाव हा काही मंडळींना आखलेला आहे. आणि गेली अनेक वर्ष बहुजन समाजाच्या पाठीमागं लागायचं काम ही मंडळी करतायत. आमचा असं मत आहे प्रत्येक नागरिक म्हणून बोरगावचं की आमची जर का हा शक्तीपीठ झाला तर आमची जी असणारी जी शेती आहे ती पूर्ण पाण्याखाली जाणार आहे. आज आम्ही पुरामध्ये 5चा बघितला, त्याच्यामध्ये आमची सगळी शेती बाधित होत्या. आज त्या पुरामध्ये आमचं गाव पूर्ण विस्थापित झालं होतं. ही हा शक्तीपीठ झाला तर आम्हाला बोरगावमध्ये राहण्यासारखी परिस्थितीच राहणार नाही. कारण त्यावेळेचा वॉटर लेवल आणि आत्ताची होणारी वॉटर लेवल जर 10 फुटाचा जर फरक पडला तर आमच्या असणाऱ्या सगळ्यांच्या कुटुंबाच्या घरावरून पाणी फिरणार आहे. पिढ्यानपिढ्या आम्ही इथं शेती करत आलो. आमच्याकडे ज्या नोंदी आहेत त्या की ज्या आपण म्हणतो हेळवेच्याकडे ज्या नोंदी आहेत त्या आम्ही इथं जे गाव बसलं त्याची नोंद आहे 300-400 वर्षापूर्वी 300-400 वर्षापूर्वी आणि गुणागोविंदांना आम्ही शेती करून कष्ट करून काबाड कष्ट करून इथं पत्र आलो. आमची कुटुंब अगदी चांगल्या स्थितीत जगत होते. जर का उद्या हा शक्तीपीठ झाला तर आम्हाला असह्य जगणं होईल. तर आमची जमीन गेलेली जमीन जाईल तर राहिलेली पिकणार नाही. म्हणजे मग उद्या ह्या जे 14,000 15,000 लोकवस्ती असणारा एक बोरगावचा विषय नाही. आपण ज्या वेळेला 800 किलोमीटरचा विषय बघतो 800 किलोमीटर येणारी गावं बघतो त्या गावामध्ये सगळीच गावं विकसित होणार आहेत. लोकांना उद्या एक असणारा कृषी प्रकार त्याच्यामध्ये जमीन संपली औद्योगिक झालं ह्याच काही लोकांनी एवढी मोठ्या लोकसंख्येला काय मिळणार आहे आणि एवढी मोठी प्रचंड महागाई होईल त्याचा फायदा तरी काय सरकारला होणार आहे. सरकारमध्ये निश्चित करावं की काय नेमकं त्याच्यामध्ये साध्य करणार आहे. आज तुम्ही दोन रोड आखले आहेत. एक हा शक्तीपीठ आहे, दुसरा जाणारा समृद्धी पीठ दुसरा होणार आहे आणि तो समृद्धी एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट कशासाठी चालले की त्याच्यामध्ये आवश्यकता काय. आता झालेल्या रस्त्यावरचं तुम्ही डेटा घ्या किती वाहनं त्याच्यावर प्रवास करतायत आणि तर वाहनं उपलब्ध नसतील. आणि मुळामध्ये सरकारनं या गावाच्या देशाच्या शैक्षणिकच्या पुढं नेलं पाहिजे आणि मगच ह्याच्या हात गाठला पाहिजे. आपण शेतीच्या फार पाठीमागे आहे. काही लोकांना फी सुद्धा परवडत नाही, अशा शिक्षण सुद्धा पूर्ण होत नाही. हे असताना तुम्ही कशासाठी या शेतीपीठाच्या पाठीमागे लागला आहे आणि बहुजन समाजाचे कुटुंब उद्ध्वस्त करायची भूमिका त्या सरकारनं हातामध्ये घेतली आहे. आमचा बोरगावकरांचा त्या सरकारचा पूर्ण